अस्सलाम वालेकुम। मैं कौमी एकता मंच का प्रेसिडेंट मोहम्मद शरीफ आपके माध्यम से इंडिया अलायंस को ये गुजारिश करना चाहता हूँ कि जो है ना शहर मध्य के अंदर एक आमदार का जो है टिकट मुस्लिम को दे करके जो है एक मौका देंगे, क्योंकि हमारा समाज जो है ना बहुत पिछड़ा हुआ है, हमारे बहुत सारे मसाइल हैं। इसके लिए जो है ना हमको जो है ये आमदार की टिकट देना चाहिए, ऐसी हमारी गुजारिश है। कोणती पार्टीची? कांग्रेस महाविकास आघाड़ी से। कांग्रेस से। ये देखिए, हम कौमी एकता मंच के माध्यम से सोलापुर शहर के तमाम मुस्लिम कौम को हमने एक किया है, तमाम जमातें उनको हमने एक किया है, और हमारी जो महाराष्ट्र विकास आघाड़ी है उससे हमारी ये डिमांड है कि शहर मध्य की सीट किसी भी पार्टी को छूटे, उम्मीदवार मुस्लिम देना चाहिए। ये हमारी डिमांड है। अगर ना दिए तो दे तो हम मुस्लिम कौम की मीटिंग लेंगे और जो फैसला होगा वो फैसला लेकर हम दिखाएंगे कि मुस्लिम मतदार क्या कर सकता है। म्हणजे अपक्ष वगैरे तुम्ही लढवणार हो? बिल्कुल नहीं, उनको पार्टी चाहिए। बिल्कुल हमारा हक है। अच्छा ठीक है, लेकिन कौन उम्मीदवार कौन है? मुस्लिम में उम्मीदवार कौन रहेगा? अब तुम कौमी एकता मंच की तरफ से तुम्हारी एक मांगनी है, तो कौमी एकता मंच वाले एक उम्मीदवार डिसाइड भी कर देंगे कि ये उम्मीदवार हमारा कौमी एकता मंच तरफ से, मुस्लिम समाज तरफ से ये हमारा उम्मीदवार है, इसको टिकट देते हैं। नहीं, हमने डिसाइड नहीं किया है ये। अभी तुम्हारा उम्मीदवार है, डिसाइड भी देते हैं, किसी को भी देते हैं हम में से। ये देखिए, अध्यक्ष साहब ने जो प्रस्तावना की उसमें उन्होंने कहा कि शहर मध्य में जो सीट जिस पार्टी को छूटेगी वह पार्टी मुस्लिम उम्मीदवार देना चाहिए। हम वैयक्तिक किसका भी हम समर्थन नहीं करते हैं। जो पॉलिटिकल पार्टीज हैं उनसे हम कह रहे हैं कि मध्य के अंदर, ये महाविकास आघाड़ी के अंदर किसी भी पार्टी को सीट जाए, कल समझिए कि कल सीपीआई को भी अगर सीट छूटी मध्य की, तो भी उम्मीदवार मुस्लिम होना चाहिए। ये हमारी मांग है। ये कौमी एकता मंच की स्थापना कब है? कौमी एकता मंचची जी स्थापना 2017 साली करण्यात आलेली आहे। संविधानानं दिलेले न्याय, हक्क, अधिकार आणि धर्मनिरपेक्ष विचारधारा या तत्वावर ही कौमी एकता मंच काम करत आहे। या कौमी एकता मंचमध्ये सर्व राजकीय पक्षाचे, धर्मनिरपेक्ष विचाराचे सर्व कार्यकर्ते आणि समाजाचे प्रतिनिधी या कौमी एकता मंचमध्ये आम्ही समाविष्ट करून घेतलेले आहेत। सर, फक्त त्यामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे दिसतात, बाकी इतर कुठले पार्टी दिसत नाही? समीउल्लाह शेख होते शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे, आणि राष्ट्रवादीचे माने आहे, त्यांनी पठाण आहे, सगळे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे स्वरूपात बसलो। आपण आज आपण मुस्लिम समाजाची मागणी करता आमदार घेतो होते। जावडी विधानसभामध्ये प्रसाद लाड याने वक्फ बोर्डाबद्दल चुकीची माहिती विधानसभामध्ये दिली। या एकता मंचाने त्याबद्दल काय कारवाई केली त्या प्रसाद लाडवर, आणि त्या वक्फ बोर्डाच्या जमिनाबद्दल कुठली भूमिका घेतली समाजाने? समाजाची ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी फक्त वक्फ बोर्डाचे प्रसाद लाडने ज्यावेळी चुकीची माहिती दिली विधानसभामध्ये, तर एकता मंच काय केली? या प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्फ बोर्डासाठी प्रेस कॉन्फरन्स नाही, ते समाजाची उमेदवार समाजाने आपल्याला नेतृत्व द्यावं, तर समाजासाठी काय तर करावं लागेल। त्यासाठी वक्फ बोर्डचे ज्यावेळी प्रश्न आला होता, प्रसाद लाडने जी चुकीची माहिती विधानसभामध्ये होती, ते एकता मंचाने काय भूमिका घेतली? ज्या आज आमदारकीची मागणी करतात, तर समाजासाठी काय तर करावं लागेल ना तुम्हाला? समाजाची ज्या ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले, वैयक्तिकरित्या आमचा प्रश्न नाही आहे हा, ते पण समाजाचे प्रश्न आहे। एकंदरीत बोर्डची जमीन आहे ना, हे समाजाचे जे व्यक्तिगत प्रश्नावर आम्ही प्राथमिक नाही, एकदम अग्रक्रमाने लढत आहोत। ते तुम्ही बघितलेलं आहे। वक्फ बोर्डाच्या वजात गिरजांना दोनदा आणून त्यांच्या आणि तुम्ही जे म्हणताय ना ते प्रश्न आम्ही जाऊन वक्फ बोर्डाकडे मांडलेले आहेत। राजनीतिक संघटनामध्ये ज्या संघटना मांडायच्या त्या संघटनेच्या सोबत आम्ही आहोत। मुस्लिम समाजाच्या युवकावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस तुम्ही कधी दिसलाय नाही? कौमी एकता मंचनी समाजासाठी काय केलं आणि त्यासाठी समाजाने तुम्हाला कशाला मत द्यावं?
सर्वप्रथम कौमी एकता मंचला उमेदवारी द्यावी अशी मागणी आमची कौमी एकता मंचाचे जे काही कार्यकर्ते कौमी आहेत, एकता ते मुस्लिम मंच समाजाचे एक आहेत. प्रातिनिधिक संघटना आहे. आज आपण ज्या कौमी एकता मंचातर्फे प्रेस कॉन्फरन्स घेत आहे, एक उमेदवारीसाठी मागणी करत आहे. तर समाजासाठी काय केले त्यासाठी तुम्हाला उमेदवारी द्यावा कुठल्याही पक्षाने. आम्ही अजून तुम्हाला नाही, गैरसमज समाजासाठी होतोय. काय केलं ते म्हणतो सलाउद्दीन भाई आता म्हणतो की समाजासाठी काय केलं सगळं पत्रकार बंधूंना माहित आहे, शहराच्या लोकांना माहित नाही, उदाहरण द्या, तुम्ही उदाहरण सांगा मला, एक- गाव एक- पाहिजे. काय आम्हाला केलं? गेल्या 10 वर्ष सत्ता आमची नाही म्हणजे? आमच्या सत्ता नाही ना. अहो, तुम्ही समाजासाठी काय केलं हे सत्ता असेल तरच तुम्ही प्रश्न करणार. आम्हाला फक्त प्रश्न सत्ता असेल तरच विचारायचे. करणार का? सत्ता असली तर- सामाजिक कार्य जे आहे ना, सामाजिक कार्यालय सत्याची गरज नाही. गोरगरिबांना मदत तुम्हाला कुठलं पाहिजे तुम्हाला हे सांगा. म्हणजे म्हणजे गोरगरिबांना मदत पाहिजे का तुम्हाला काय तुम्ही म्हणतो मला काय? तुम्ही काय केलं समाजाच्या लोकांवर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल तुम्ही काय केला? मॉब लिंचिंग झाली, 2 प्रकरण झाले, त्या संदर्भात तुमची कौमी एकता मंच आलेले 1 मिनिट का. दुसरी गोष्ट हाशिम पीर मशिदीचा प्रश्न होता, त्यावर तुम्ही तुमचे आमदार तुमच्या पक्षाचे लोक बोलायला तयार नाही. तिसरी गोष्ट मला सांगा, ज्या वेळेस अशा प्रकारे मुस्लिम लोकांवर खास अन्याय होतो त्यावेळेस तुमची कौमी एकता मंच येत नाही. कौमी एकता मंच फक्त राजकीय फायद्यासाठी येते अशी चर्चा सोलापूरकरांमध्ये आहे. फक्त कौमी एकता मंच म्हणजे सर्व मुस्लिम समाज झाला का? नाही ना. नाही ना. सांगा ना मग ते. बरोबर तुम्ही बोलला बरोबरच आहे. मागच्या वेळी बकरीदमध्ये आयरवाडी प्रकरण झाला. आम्ही अल्पसंख्याक विभागाच्याकडून स्वतः कलेक्टरला भेटून व पोलीस आयुक्तांना भेटून पोलीस एसपीला भेटून निवेदन दिले. त्याच्यावर मोर्चा काढला. तो आयुर्वेदीमध्ये व्यक्ती काय करत होता तुम्हाला माहित आहे? व्हिडिओ पाहिला का तुम्ही? कुठलं तो आहे. तिने त्या ठिकाणी तिने जनावरांची कत्तल करताना ते सापडले होते. तुम्ही पाहिलं का? व्हिडिओ आहेत, व्हिडिओ आले, व्हिडिओ आले. आहेत ना व्हिडिओ. आज ये, तुम्हाला दाखवतो ना व्हिडिओ ते. बघा, सापडलं तर तुम्ही पोलिसात ताब्यात दिलेच अधिकार तुम्हाला मारण्याचा अधिकार कोण दिला? पोलिसांना दिले ना Actually ते- ताब्यात. गुन्हा दाखल झाला त्या मारण्याचा व्यक्तीवर. अधिकार कोण दिले? झाडाला बांधून मारतात. आणि ऐकून घ्या, त्या व्यक्तीने तुमच्या ते रियाज सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये बाईट दिलेली आहे. काय म्हणून? त्या बाईट मध्ये सांगितलं की मी अशा प्रकारे जनावर कापला म्हणून. बरं त्याची कारवाई होते ना. झाली ना मग कारवाई. ऐकून तर घ्या. तुम्ही काय तुम्हाला केलं झाडाला समाजाला? बांधून मारायचा अधिकार कोण दिले? विषय दुसरे विषय सोलापूर शहर मध्यासाठी मुस्लिम समाजासाठी आपली एकता मंचाचं काय योगदान आहे? अध्यक्ष कौमी एकता साहेब, मंचाचं. कौमी एकता मंचाचं काय योगदान आहे अध्यक्ष साहेबांनी सांगावं. हे पहा, आस्था गायत मी त्यांच्यातर्फेच बोलतोय. आस्था गायत आमच्यातर्फे जे कोणी व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांनी यापूर्वी वैयक्तिकरित्या मुस्लिम समाजासाठी कामं केलेली आहेत. पोलिसाकडे फिर्यादी देणे, कलेक्टरला निवेदन देणे, वैयक्तिकरित्या सर्वांनी मुस्लिम समाजासाठी कार्य केलेलं आहे. परंतु वैयक्तिकरित्या केलेलं कामकाज हे कमी पडतं, म्हणून आम्ही आता यापुढं मुस्लिम समाजातर्फे मुस्लिम समाजाकरिता सामूहिकरित्या नेतृत्व म्हणून कौमी एकता मंचा यापुढे काम करणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, आता प्रणिती शिंदे खासदार झाल्यापासून सगळीकडे कृतज्ञता सोहळा म्हणजे कृतज्ञता व्यक्त करत फिरत आहे. म्हणजे ते दक्षिण झालं, त्यानंतर मग प्रत्येक उत्तर, समाज, लिंगायत मोहोळ, समाज पंजाब. झालं, मराठा समाज झालं. तर मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी आजपर्यंत कृतज्ञता व्यक्तच केली नाही. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा आहे त्यांच्या मतदानामध्ये. तर कौमी एकता मंचनी त्यांना जाब विचारला नाही का? तुम्ही मुस्लिम समाजाचा सिंहाचा वाटा म्हणून लिहिता, तर त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल त्यांनी काही कृतज्ञता व्यक्त करीना जे निवडून आलेत खासदार म्हणून. आमच्या ते ठरलेलं आहे. मोहरम झाल्यावर एक मिटिंग मुस्लिम समाजाचा एक वेगळा मेळावा घेणार आहे. त्यात ते व्यक्त करणार. असं कुठं सांगितलंच नाही नाही ना. नाही आमचं ठरलं ते तुम्हाला बाहेरून काय सांगायचं? आमच्या मिटिंगमध्ये ते तुम्हाला कळेल की पुढे आता. बरं, एक गोष्ट आहे, कौमी एकता मंच हे रजिस्टरच नाही ना, कुठे रजिस्टर नंबर दिसत नाही, काय नाही. नाही नाही, मला हे सांगा रजिस्टरची गरज काय? माहित आहे. अहो रजिस्टर ऐकून घ्या, तुम्ही ठराव करता, ऐकून घ्या, तुम्ही ठराव करता याच्यात तुम्ही लिहिलं की याच्यामध्ये अशा प्रकारे ठराव करा. लोक एकत्र येऊन ठराव करू शकतो. तसं नाही साहेब, एक लक्षात घ्या, तुमचं इंटेन्शन काय आहे क्लिअर दिसून येतं ना. काय? फक्त समाजाची दिशाभूल करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची पत्रकबाजी करून नाही, मग ह्याच्या मागचा उद्देश काय याची तुमचा? गरज आहे. हे पहा, कुठलीही संस्था नोंदणी करण्यासाठी गरज नाही. रजिस्ट्रेशन हे बंधनकारक नाही. गरज नाही आहे. बिलकुल नाही. नाहीये. सर लोक बघतायत लाईव्ह मध्ये, त्यासाठी मी प्रश्न विचारला. ओके सर, सगळे लोक लाईव्ह मध्ये बघतायत, तुम्हाला हजारो लोक बघत आहेत. विद्रोही साहित्य संमेलन गेल्या 20 वर्षापासून महाराष्ट्रात घडत आहे. नाही, आता विद्रोही साहित्य संमेलनाची पत्रकार परिषद चालू नाही, इथं कौमी एकता मंचची पत्रकार परिषद चालू आहे, त्याच्या संदर्भात आपण बोलूया. RSSचं रजिस्ट्रेशन नाही आहे. मी काय म्हणतोय बघा, ठीक आहे, मग RSS वाले ज्या दिवशी असेल त्या दिवशी विचारून एक प्लीज एक
एकटे बोला मी उत्तर महत्वाच्या देतो. विषयावर चर्चा करू एक एकटे बोला आपला अधिकार आहे प्रश्न विचारा एक एकटे बोला प्लीज येस प्लीज आपण सांगा जर विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार ठरले नाही पण तुम्ही इंडिया आघाडीचा उमेदवार द्या म्हणून सांगतात तर परवा काही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेते शिंदे साहेबांकडे त्यांनी काय आश्वासन दिलेत का? हे पहा आम्ही कौमी एकता मंच म्हणून सामाजिक स्तरावर आम्ही संघटित आहोत आणि आमची मागणी आपण केअरफुली ऐकलेली असावी की सोलापूर शहर मध्यमध्ये महाविकास आघाडीतर्फे सोलापूर मध्येची जागा ही ज्या कोणत्या पक्षाला जाईल त्या पक्षाने शहर मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार द्यावा ही आमची मागणी आहे. भविष्यामध्ये एमआयएम का उमेदवार उभारला तर तेही मुस्लिम समाजाचा आहे त्याला आपण पाठिंबा देणार का? फक्त मुस्लिम आपला विषय आहे तर एमआयएमचा उमेदवार पण मुस्लिम राहणार त्याला पाठिंबा देणार का? त्याबाबत मुस्लिम समाजाची भूमिका स्पष्ट आहे. मुस्लिम समाज हा धर्मनिरपेक्षतेचा कट्टर समर्थक आहे आणि गेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये त्यांनी दाखवून दिलेला आहे आणि आम्ही वेळ पडली तर आम्ही एमआयएमच्या नेत्यांकडे जाऊन ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाने विनंती केली की तुम्ही उमेदवार देऊ नका त्याचप्रमाणे आम्ही सोलापूर मध्यमध्ये सुद्धा एमआयएमने उमेदवार देऊ नये अशी आम्ही त्यांना मागणी करणार आहोत आणि आम्हाला यश मिळेल अशी आम्हाला खात्री आहे विश्वास आहे. म्हणजे एमआयएम मुस्लिम असला तर तो चालणार नाही तुम्हाला धर्मनिरपेक्ष पाहिजे आम्हाला. आम्ही एमआयएम धर्मनिरपेक्ष नाहीये का? नाही असं आमचं म्हणणं आहे. तर तुम्हाला मुस्लिम आमदार हवा आहे का पक्षच हवा आहे तुम्हाला? फक्त काँग्रेस पक्ष हाच एकमेव धर्मनिरपेक्ष असं धर्मनिरपेक्ष आमदार पाहिजे. तर मी काय म्हणतो तुम्ही कौमी एकता मत बनवतायत ना बरोबर ठीक आहे मग तुम्ही काँग्रेस पक्षाचे राजीनामा देऊन बसा ना सगळेजण. कसं ते? आम्ही सर्व तुम्हाला फक्त समाजाचा आमदार पाहिजे का नाही का फक्त काँग्रेसचाच आमदार पाहिजे? नाही. काँग्रेस म्हणजे धर्म आता आम आदमी पार्टीमध्ये वकील साहेब आहेत ऐकून घ्या आम आदमी पार्टीने उद्या जर समजा उमेदवारी दिली बिलकुल तर त्या मुस्लिम पार्टीमध्ये येणार नाही का तुम्ही? बिलकुल त्यांना आता तुमचे काँग्रेसचे तर लोक सगळेजण म्हणाले आडम मास्तरला तिकीट फिक्स झाली पण मुस्लिमला द्यावी उमेदवारी. नाही, आडमासाची देवी. आडम मास्तरनी मुस्लिमला द्यावी मग ठीक आहे मग मी काय म्हणतो तुम्ही आता इथे लिहिलेलं आहे की लोकसभेमध्ये तुम्ही दबाव निर्माण केला एमआयएमवर दबाव निर्माण केला त्याच्यामुळे एमआयएमने उमेदवारी दिली नाही. तर मी काय म्हणतो माहिती आहे का जर समजा दबावापुढे झुकलेले वगैरे थोडं नीट वाचा माझ्या मते तुम्ही ते प्रेसनोटच वाचलेलं नाही आसिफ नदाब साहेब शेवटच्या पानावर बघा तुम्ही दबाव आणला म्हणजे दबाव म्हणजे कशाला दबाव आणला का बंदूक लावली होती का तलवार लावली का कशापुढे दबाव आणला हे तरी सांगा. हा ना आम्हाला तर नाही लिहिलेलं नाही याच्यामध्ये तर त्यासाठी विचार भाषा पत्रकारितेचं आहे का? हा बा दबाव आणून तुम्ही ऐकून घ्या एखाद्या पक्षाला ऐकून घ्या नाही असंवैधानिक शब्द आपण लिहिले नाही याच्यामध्ये. हो साहेब आपण असंवैधानिक शब्द लिहिला याच्यामध्ये ऐकून घ्या. मला एक गोष्ट सांगा लोकशाही देशामध्ये एक मिनिट ऐकून तर घ्या लोकशाही देशामध्ये सर्व पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार संविधानाने दिलाय. मग तुम्ही दबावावरून एखाद्या पक्षाला मागे सरकवता म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने दबाव नाही सांगा ना. जमील भाई उनको कुछ ना बोलने दो पत्रकार परिषद उनकी आपली नाही नाही त्यांना प्रश्न विचारायला होते. साहेब माझा एक प्रश्न आहे की मुस्लिम समाजाचा उमेदवार तुम्ही जे मागताय निवडून येणार का शहर मध्यमधून? नक्की निवडून येणार कारण मुस्लिम समाजाचं या सोलापूर मध्यमध्ये बाहुल्य आहे. पण प्रणिती शिंदे यांना त्यांनी जेव्हा उभारले होते खासदारकीला त्यावेळेस त्यांना शहर मध्यमधून अगदी 900 काय 700 एवढीच लीड आहे आणि ते लीड हे फक्त मुस्लिम समाजामुळेच मिळालेलं आहे अशी आमची ठाम भूमिका आहे. अच्छा ठीक आहे हे आता बात आम्ही ऐका असं ना तुम्ही आता शोकत साहेब तुम्ही आता अनुभवी राजकारणी म्हणजे खूप जुने राजकारण पाहिलेलं असतात तर आजपर्यंत मुस्लिम समाजाचा तिथं डायरेक्ट निवडून का आला नाही किंवा आला असता का हे थोडा इतिहास सांगा ना. 2009ची घटना काय होती 2014ला काय झालं मुस्लिम समाजाने काय म्हणजे फक्त आता हे तुम्ही लोकसभेचं आता सध्याचं परवाचं मांडलं मला स्पष्ट बोलून येते. 2009ला पण असं ऐकलं चर्चा आहे की 2009ला देखील मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून आला असता 2009ला. खरं तर काय आहे, त्यावेळी समाजवादी पार्टी होती. बोला 1980 पासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यानंतर प्रत्येक वेळेला एक मुस्लिम उमेदवार आहे. विनोदभाई 2दा लढले 80 आणि 85ला सलीम कल्याणी लढले SP गायजी लढले ऍडव्होकेट अब्दुल गफूर खैरजी लढले सर आणि पुन्हा आता एमआयएम तर्फे तौफिक शेख आणि अब्दी लढले. निवडून आले का साहेब एक तर त्यामध्ये प्रश्न असा आहे की
एकंदरीत या मतदारसंघाचं वातावरण मुस्लिम समाजाला न्याय द्यावा असा आहे. एका रात्रीमध्ये एमआयएम मध्ये असलेला मुसलमान दुसऱ्या रात्रीमध्ये महाविकास आघाडीचं मतदान करतो म्हणजे तो धर्मांतर नव्हता. त्याचं प्रतिनिधित्व हे नाकारल्याचं ते उद्रेक होता. ते उद्रेक प्रत्येक वेळेला दिसत आला या मतदारसंघामध्ये. आमची मागणी अशी आहे, ही 4 हुतात्म्यांची भूमी आहे, धर्मनिरपेक्ष विचाराची सोलापुरी भूमी आहे. या भूमीमध्ये आम्ही फक्त मुस्लिम मतावर डिपेंड नाही. आमचं मत असं आहे की साडी, कुळी, माळी, 18 प्रकारच्या जाती जमाती या मतदारसंघामध्ये आहे. त्या मतदारसंघातल्या त्या जातीवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यामधला धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा जो हिंदू समाज आहे तो आमच्याकडे येईल. आजपर्यंत ते घडलेलं नाहीये. या निवडणुकीत आम्ही ते घडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. मुस्लिम समाजाला जसं प्रणिती शिंदेची जात बघितली नाही, मोहिते पाटलांची जात बघितली नाही, निंबाळकरांची जात बघितली नाही, जिल्ह्यातलं सगळं मतदार मुस्लिमांनी त्यांना मतदान केलं, मागासवर्गीयांना मतदान केलं. असं मुस्लिम उमेदवाराच्या बाबतीत का होऊ नये लोकसभेला हा प्रश्न आमच्या समोर आहे. त्या दृष्टिकोनातून देशातलं वातावरण बदललेलं आहे. देशामध्ये जातीय धर्मांध शक्तीचं पाराव झालेला आहे. पूर्णपणे जाणीवपूर्वक बोलतो. सत्तेवर असले तरी, कारण का तर 75 सीट अशी आहे, 70 ते 75 जे 2000 मतांनी पडलेली आहे. याचा अर्थ त्यांचा पाडाव आहे. उबड्या घेतलेलं हे सरकार आहे. हे सरकार अयशस्वी होण्यामागे देशामधल्या दलित मुस्लिमांचा म्हणजे मागासवर्गीय आणि मुस्लिमांचा फार मोठा रोल आहे. त्या दोन्ही समाजानं एकत्रितपणे संविधानासाठी आणि आपल्या न्याय हक्काला जे बाधक ठरत आहेत त्या पक्षाला मतदान न करण्याचं ठरवलेलं आहे. देशाच्या पातळीवरचं राजकारण आमची महाविकास आघाडीला ही मागणी आहे, फक्त सोलापूरसाठी नाहीये. माफ करा, महाविकास आघाडीला पूर्ण राज्यभरात आमची मागणी आहे. किमान 30 ते 35 जागांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व त्यांनी द्यावं आणि फक्त देऊ नये तर त्या पक्षांनी त्यांचं वोट तिथं टर्न करून दाखवावं. मुलायम सिंग असतील, लालू प्रसाद यादव असतील, आपल्या याच्यामध्ये दक्षिणमध्ये जे नेते आहेत तिथं मुस्लिम उमेदवार ते उभा करून निवडून पण आणतात. तशा पद्धतीनं हिंदू समाजाची, इतर समाजाची जी मतं आहेत ते मुस्लिम उमेदवारांना देण्याचं महाराष्ट्रात काम करावं. साधारणतः 30 जागांवर आम्ही प्रतिनिधित्व द्या अशी मागणी करतोय. राज्यभरात सुद्धा एक बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होतोय. सामाजिक संघटनांची, धार्मिक संघटनांची, शैक्षणिक संघटनांची एक बैठक आम्ही बोलावतोय मुंबईला. आणि त्या बैठकीमध्ये निश्चित असा शिक्षणाचा, आरक्षणाचा आणि संरक्षणाचा जो मुद्दा आहे, फक्त प्रतिनिधित्वाचा नाही, या महाराष्ट्र राज्यात आणि देशामध्ये मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे. आता त्यांनी उपस्थित केल्याप्रमाणे मॉब लिंचिंगचा प्रश्न आहे. साधारण 177 मॉब लिंचिंग 2014 ते 2024 मध्ये झाले. अर्धा मॉब लिंचिंग या काळामध्ये झाले ते एवढी घडलेली नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये इगतपुरीमध्ये जी घटना घडली आणि त्यानंतर पुसेसावलीला जी घटना घडली आणि ह्या घटना जाणीवपूर्वक घडवल्या जात आहेत. त्यासाठी महाविकास आघाडीकडे आमची मागणी आहे की यावर सुद्धा तुम्ही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे आम्हाला लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं. जाहीरनाम्यामध्ये मॉब लिंचिंगसाठी वेगळा कायदा करू, जिल्हा पातळीवर शीघ्र कृती दल बनवू, कोर्टवर त्या केसेस चालू आणि मॉब लिंचिंग होणार नाही त्याची पूर्ण दक्षता घेऊ. हे महाविकास आघाडीचं कर्तव्य आहे. संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीकडे आपण आहोत. आमचं जर हक्क आणि अधिकार ते पाहतील अशी आम्हाला त्यांना अपेक्षा आहे. तिन्ही महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे प्रश्न स्थानिक पातळीवर सुद्धा मागणी आहे, राज्याच्या पातळीवर सुद्धा तिन्ही महत्वाचे नेते. एवढं आमचं मत आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सीताराम येचुरीला सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की खऱ्या अर्थानं मुस्लिमांचा हक्क आहे, न्याय आहे इथं मुस्लिम उभा राहणे, तर तुमच्या सीपीएमने इथं पाठिंबा दिला पाहिजे मुस्लिम उमेदवाराला अशी भूमिका घेऊन आम्ही सगळं ठीक आहे. इथं 2009, 2014 आणि 2019 असं 3 वेळा प्रणिती शिंदे या त्या मुस्लिम मतदारसंघात निवडून आलेल्या. त्यावेळेस कोमी एकता मंच किंवा मुस्लिम समाजाने त्यावेळेस मागणी केली नाही का मुस्लिमचा उमेदवार द्यावा, हा मुस्लिम मतदारसंघ आहे. 2009च्या काळामध्ये मागणी झालेली होती. त्यानंतर प्रणिती शिंदे आल्या. प्रणिती शिंदे आल्यानंतर एक महिला आहे, मागासवर्गीय क्षेत्रातून त्या येत आहेत आणि चांगल्या पद्धतीनं ते काम करत असल्यामुळं मुस्लिम समाजातल्या, खास करून काँग्रेसमधल्या मुस्लिम समाजाने आपली मागणी केलेली नाहीये. ते आम्ही स्पष्टपणे निवेदनात नमूद सुद्धा केलं.
हे खरं होतं 2009ला 2009 आणि 2014 आणि 2019 तीन ठिकाणी आम्ही मागणी केलेली नाहीये केली. हे सत्य आहे. हिवर फक्त मुस्लिम समाजाला नाही, नाही मागणी केली. 2009ला केली होती 2009 2014 ला पण केली. मागणी केली. स्वतः ते सदा मी उभारलो होतो तुम्ही स्वराज्य पक्षाने. तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर मुस्लिम समाजाला नाही बाकीच्या हे समाजाला मागणी मागणी केली. 1980 पासून चालूच आहे. हे नवीन का मागणी नाही. साहेब तुम्ही उमेदवारी अर्ज भरला होता, मागा का घेतला? ते आमचा फॅमिली मॅटर झाला होता साहेब. तेव्हा माझे मोठे भाऊ काँग्रेसचे नगरसेवक होते. त्यांना ते मी फॉर्म भरलो, त्यांना लई प्रेशर आलं वरना. तर माझ्या भावाला हार्टचा त्रास झाला. अश्विनी हॉस्पिटलमध्ये माझा मोठा भाऊ, माझी वहिनी हे आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. त्यानंतर आमच्या फॅमिलीमध्ये बसून की भावाला त्रास होत आहे म्हणून की मी माझ्या भावाला वडील समजत होतो, त्यासाठी मी माघारी घेतलो. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.